सर्वजण लक्ष द्या. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आघाडी 300 मीटर लांबीची आहे. ती आघाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल? तर मग आता इथं काय करायचंय, थोडस गाव झडत्या नजरानं पर्यायमध्ये काय दिलेलं आहे, काय उत्तर काढायचं ते बघायचं. म्हणजे याचा अर्थ काय, आम्हाला वेळ काढायचा म्हणजे सेकंद काढायचा. तर सेकंद हे उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं, मीटर लिहायचं. प्रश्न कशा तयार होईल सांगा, 300 मीटरवर. तर मग जोपर्यंत आम्हाला इथं मीटर आणि सेकंद माहिती नाही तोपर्यंत आम्ही उत्तर देऊ शकत नाही. मीटर आणि सेकंद कोणाला विचारायचं, ताशी 72 किलोमीटरला. ताशी 72 किलोमीटर म्हणजेच काय, 3600 सेकंद 72,000 मीटर. 72 व 3 शून्य. तर मीटर खाली मीटर लिहिलंय, सेकंद खाली सेकंद काढायचे. तर सेकंद काढण्यासाठी काय म्हणायचं, काय करायचं, तिरपा गुणाकार. तर संख्यामध्ये बोला, 300 गुणिला 3600 आपण 72,000. तर 3 शून्याला 3 शून्यानं काटा, हे 2 शून्य हा 1 शून्य. 36 आणि 72 कोणत्या पाड्यात आहे, 36च्या. 36 एक 36, 36 दोन्ही 72. आता इथं 30 एक 30 राहिले. 2 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये, 2च्या. बे एक बे, बे 15 30. तर मग आता इथं सांगा किती सेकंद आले, 15 सेकंद. पुढचा प्रश्न बघा. 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर मग आता याच्यामध्ये काय करायचंय, तर प्रश्न कशा तयार होईल, कसा तयार होईल आम्हाला समजून घ्यायचंय. तर आम्हाला काय काढायचंय, मिनिटं काढायचंय. प्रथम आपण इथं मीटर दिले म्हणून इथं सेकंद लिहू आणि सेकंदाचं रूपांतर कशामध्ये करायचं, मिनिटामध्ये. इथं सेकंद आणि डाव्या साईडने काय लिहायचं, मीटर लिहायचं. प्रश्न कशा तयार होईल, आघाडीची लांबी किती आहे सांगा, 800. आधी बोगद्याची लांबी किती आहे, 200. आणि 800 200 किती होईल सांगा, 1000. ते 1000 मीटर साठी किती, असं या ठिकाणी पहिला प्रश्न बनवायचा. प्रश्न कसा बनवायचा ते समजलं. म्हणजे आघाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी प्लस करायची. आता एकूण किती आलं सांगा, 1000 मीटर आली. 1000 मीटर साठी किती, हा झाला प्रश्न तयार. तर जोपर्यंत इथं मीटर आणि सेकंद आम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. मीटर आणि सेकंद कोणाला मागायचे सांगा, ताशी 60 किलोमीटरला. ताशी 60 किलोमीटर म्हणजे काय, बोला, 3600 सेकंद 60,000 मीटर. 3600 सेकंद 60,000 मीटर. 60 वर 3 शून्य. तर आता मीटर खाली मीटर दिलाय, सेकंद खाली सेकंद काढायचे. तर सेकंद काढण्यासाठी काय करायचं, तिरपा गुणाकार. सांगा, 1000 गुणिला 3600 आपण 60,000. तर इथं काय निघणार सांगा, सेकंद निघणार. काय निघणार आहे, सेकंद. याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, मिनिटामध्ये. म्हणजे भाग्याला किती द्यायचे सांगा, 60 द्यायचे. तर हे सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये झालंय, ऑटोमॅटिकच झालंय मिनिटामध्ये. तर मग इथं काय करायचं, 2 शून्याला 2 शून्यानं काटायचं. पुन्हा 3 शून्याला 3 शून्यानं काटायचं. 6 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये सांगा, 6च्या. 6 1 6, 6 6 36. म्हणजे 6 1 6. किती मिनिटं लागेल सांगा, 6 मिनिटे. समजलं, इतकं सोपं गणित आहे. पुढचा प्रश्न पहा. 126 किलोमीटर अंतर जाण्यास एका बसला 210 मिनिटे लागतात. वेग कायम ठेवला, ती बस किती मिनिटात 168 किलोमीटर जाईल? तर आम्हाला काय काढायचं, मिनिटं काढायचे. म्हणून मिनिट उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचंय, किलोमीटर लिहायचंय. डाव्या साईडनं काय लिहायचं, किलोमीटर. तर मग आता प्रश्न कसा आहे सांगा, 126 किलोमीटर किती मिनिटामध्ये, 210 मिनिटामध्ये. तर 168 किलोमीटर किती मिनिटामध्ये. आता किलोमीटर खाली किलोमीटर मांडलंय, मिनिटा खाली मिनिटं काढायचे. तर मग आता याचं काय करायचं आहे सांगा, मिनिट काढण्यासाठी तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार, 168 गुणिला 210 आपण किती, 126. आता 126 आणि 168 कोणत्या पाड्यामध्ये, 6च्या. सांगा मग, 6 6 2 12, 6 1 6. इथं 6 2 12, 16 मधून 12 गेले किती राहिले, 4. आणि 6 8 48. 21 आणि 21 कोणत्या पाड्यामध्ये, 21च्या. 21 1 21, 21 1 21. हा शून्य उचला जसा तसा लिहा. ते इथं कोणाचा गुणाकार, 28 आणि 10चा. मग सांगा
28 गुणा 10 म्हणजे किती? हा शून्य लिहायचा आणि 28 एक 28. तर किती मिनिट लागन? 280 मिनिट. पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न अनेक वेळेस विचारलेला आहे. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो. तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती? प्रति म्हणजे काय? एका. प्रति म्हणजे काय? एका. जसं पोस्ट कार्ड वगैरे असतं समजा, त्याच्या काय म्हणतात? प्रति. म्हणजे एका जणाला लेटर पाठवतात का नाही, एका संस्थेला किंवा एका व्यक्तीला पाठवतात, तर तसं प्रति म्हणजे एक आहे. तर मग आता इथं सेकंद डाव्या साईडने लिहायचं आहे, किलोमीटर काढायचं म्हणून किलोमीटर उजव्या साईडने लिहा, सेकंद डाव्या साईडने लिहा. सांगा 3.5 सेकंदामध्ये 105 किलोमीटर, तर प्रति म्हणजे काय? एका सेकंदामध्ये किती? यांचं काय करायचं? तिरपा गुणाकार. हा बोला सगळेजण. 1 गुणिला 105 अपॉन 35. आता पॉइंटच्या पुढे खाली एक अंक, काय एक अंक सोडून पॉइंट आहे म्हणून वर एकावर 1 0. पॉइंटचा काय बनला? इथे 1 बनला. पॉइंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून त्याच्या 1 0 ठेवला. 35 आणि 105 कोणत्या पाड्यात आहे? 35च्या. 35 एक 35, 35 त्रिक किती? 105. कोणाचा गुणाकार? 1 3 आणि 10चा. 10 त्रिक किती? 30. ते एका सेकंदामध्ये किती किलोमीटर? 30 किलोमीटर. प्रश्न चेंज होतोय. 700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो. तर बोगद्याची लांबी किती? तर याच्यामध्ये काय करायचं? आम्हाला 1 मिनिटामध्ये काय करायचं? बोगद्याची आणि आगगाडीची लांबी काढायची आणि त्याच्यामधून काय करायचं? 700 मीटर आगगाडीची लांबी वजा करायची. तर आम्हाला इथं बोगद्याची लांबी मिळेल. एवढं समजलं? तर मग आता इथं मीटर काढायचं म्हणून मीटर उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचं? सेकंद लिहायचं. प्रश्न तयार कशावर होईल सांगा? 1 मिनिटावर. म्हणजे 1 मिनिट म्हणजे काय? 60 सेकंद. तर 60 सेकंदासाठी किती मीटर? जोपर्यंत इथं सेकंद आणि मीटर माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. सेकंद आणि मीटर कोणाला विचारायचं? ताशी 60 किलोमीटरला. ताशी 60 किलोमीटरला काय म्हणायचं? सेकंद आणि मीटर दे. ताशी 60 किलोमीटर म्हणजे काय? 3600 सेकंद 60,000 मीटर. 60 वर 3 0. यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 60 गुणिला 60,000 अपॉन किती? 3600. 2 शून्याला 2 शून्यानं काढायचंय. 6 आणि 36 कोणत्या पाड्यात आहे? 6 1 6 6 6 36. 6 1 6 6 1 6. उचलायचे 3 शून्य जर तसे लिहायचे. आता इथं निघालंय 1000 मीटर. मग आता 1000 मीटर कोणाची लांबी सांगा? आगगाडीची अधिक बोगद्याची लांबी. कोणाची लांबी सांगा? आगगाडी आणि बोगद्याची लांबी किती? 1000 मीटर. 1 मिनिटामध्ये इतकी निघाली. तर मग आता याच्यामध्ये आगगाडीची लांबी किती आहे सांगा? 700 मीटर. तर 700 मीटर याच्यामधून वजा करायचे. तर मग बोगद्याची लांबी किती येईल सांगा? 1000 मधून 700 गेले 300 मीटर ही बोगद्याची लांबी आहे. गणित समजलं? काही अडचण आहे गणितामध्ये? गणित चेंज होतंय. कोल्हापूर ते नाशिक अंतर ताशी 77 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तासात कापता येते. तेच अंतर 5.5 तासात कापण्यासाठी गाडीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? तर मग आता इथं आम्हाला किलोमीटर काढायचं आहे. किलोमीटर उजव्या साईडने लिहायचं आहे. त्याच्यानंतर डाव्या साईडने काय लिहायचं? तास लिहायचंय. लिहिलं तास. तर मग आता सांगा 77 किलोमीटर किती तासामध्ये? 6 तासामध्ये. तर इथं 5.5 तास म्हणजे किती? 11/2. 11चे निम्मे म्हणजे काय? 5.5 होतात. हे लक्षात घ्यायचंय. तर मग आता इथं 6 तासात 77 किलोमीटर, तर 5.5 तासामध्ये किती? तर याचं काय करायचं किलोमीटर काढण्यासाठी? बोला सगळेजण. काय करावं लागेल? 2 ठिकाणी काय दिलंय? तिरपा गुणाकार. काय करावं लागेल? तर इथं 2 ठिकाणी काय दिलंय? ताशी ताशी दिलंय. काय दिलंय? ताशी ताशी. हे गणित त्याच्यासाठी अपवादात्मक आहे. तर ताशी ताशी दिल्यामुळे काय करायचं? वरच्या वरच्याचा गुणाकार
खालच्या गुणाकार. किलोमीटर काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा मग. 6 गुणिला 77 अपॉन 11 अपॉन 2 भागीला 2 येतं काय होईल गुणिला 2. 11 आणि 77 कोणत्या पाड्यामध्ये 11च्या. 11 1 11 11 7 77 6 7 42 42 दोन्ही किती होईल 84. तिथं काय पुस्तकामध्ये पहा पटकन काय निघालं एकूण अंतर निघालंय त्याच्यामध्ये बरोबर. या 84 मधून काय करायचंय किती किलोमीटर होतं हे 77. तर मग आता वेग वाढवायचा म्हणजे 84 मधून 77 गेले किती राहिले सांगा 7 किलोमीटर. कितीने वाढवावं लागेल सांगा 7 किलोमीटरनं वाढवावं लागेल. समजलं. याचं उत्तर 7 आलंय. पुढे पहा. 4 तास 5 मिनिटात एक बस 126 किलोमीटर अंतर जाते तर ती 35 मिनिटांमध्ये किती अंतर जाते. तर आम्हाला इथे काय करायचंय किलोमीटर काढायचंय म्हणून किलोमीटर उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचं मिनिटं लिहायचं. मिनिटामध्ये कारण इथं 35 मिनिटांमध्ये म्हणलं की नाही म्हणून मिनिट हे डाव्या साईडने लिहायचे. तर प्रश्न कशा होता यार सांगा 35 मिनिटांमध्ये किती. आता वर काय करायचंय 4 तास 5 मिनिटं म्हणजे किती 126 किलोमीटर जाते. 4 तासाची किती 6 चौक 24 म्हणजे 240 मिनिटं. शून्य ठेवून द्यायचा. 240 आणि 5 245 मिनिटांमध्ये किती 126 किलोमीटर तर 35 मिनिटांमध्ये किती. तर याचा काय करायचा तिरपा गुणाकार सांगा. 35 गुणिला 126 अपॉन 245. 35 आणि 245 कोणत्या पाड्यामध्ये 35 जास्त 7च्या घेतो 7 5चे घेऊ 5 7 5 24 4 आले 5 न मग 45. 7 आणि 49 कोणत्या पाड्यात आहे 7च्या. 7 1 7 7 7 49. 7 आणि 126 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. 7 1 7 7 1 7 12 मधून 7 गेले 5 राहिले 7 8 म्हणजे 18 1 18 म्हणजे 35 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर जाते असा त्याचा अर्थ आहे. एक मोटर ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटर त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलीच्या 1.5 पट वेगाने निघाली तर त्या दोन्ही मोटरीची भेट किती वाजता होईल. तर आम्ही याच्या अगोदर गणित पाहिलं का नाही बिलकुल त्याच पद्धतीने फक्त या गणिताची मांडणी वेगळ्या पद्धतीने दाखवली. आणि असे गणित रेल्वेमध्ये असून सुद्धा ते बुद्धिमापन चाचणीमध्ये असतात हे पण आपल्या लक्षात घ्यावं लागेल. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आम्हाला तर तास काढायचं. तास उजव्या साईडने लिहायचं आणि डाव्या साईडने काय लिहायचं किलोमीटर लिहायचं. आता एक पहिली समजा सकाळी एक मोटर सकाळी किती वाजता निघाली सांगा 5 वाजता 40 किलोमीटर वेगानं. आता इथं ही पहिली निघाली. आता दुसरी किती वाजता निघाली सांगा आणखीन 2 तासांनी म्हणजे 5 आणि 2 म्हणजे बरोबर त्या आणखीन 2 तासांनी म्हणलं तर 5 आणि 2 7 म्हणजे 7 वाजता निघाली. काय किलोमीटर वेगानं निघाली 1.5 पट वेगानं. आता 1.5 पट म्हणजे काय हे बी समजून घेणं महत्वाचं आहे. 40 म्हणजे काय झालं 1 पट. 40 म्हणजे काय झालं 1 पट आणि 40च्या निम्मे अर्धा पट म्हणजे किती 20. तर मग आता याच्यामध्ये जर समजा 20 मिळवले तर आता सांगा 1 पट आणि अर्धा पट. 1 पट म्हणजे 40 पट 40 आणि अर्धा पट म्हणजे किती 20. मग 40 आणि 20 किती झाले सांगा 60. तर यालाच काय म्हणायचं 1.5 पट असं म्हणायचं. तर 1.5 पट म्हणजे काय 60 किलोमीटर. 7 वाजता 60 किलोमीटर वेगानं निघाली असा त्याचा अर्थ आहे. हे कम्प्लीट समजलं का. कोणी याच्यापासून वंचित असेल तर पटकन सांगा. काही अडचण आहे का हे 60 कसे आले 7 आले म्हणजे काय आणखीन 2 तासाने म्हणलं 5 आणि 2 7 आले. 1.5 पट म्हणलं काय 1 पट म्हणजे 40 आणि अर्धा पट म्हणजे 20 आणि 1.5 पट कायचं असं तर 1 पट 40 आणि अर्धा पट 20 मग 40 आणि 20 किती झाले 60. यालाच काय 60ला काय म्हणायचं 1.5 पट म्हणायचं. एवढं आम्हाला समजलं. तर मग आता इथं भेट काढण्यासाठी काय म्हणायचं तासाची वजाबाकी किलोमीटरची वजाबाकी. काय म्हणायचं तासाची वजाबाकी किलोमीटरची वजाबाकी. 7 मधून 5 गेले किती राहिले 2. 60 मधून 40 गेले 20 म्हणजे काय सांगितलं 2 तासानं 20 किलोमीटर असं झालं का नाही. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं तर 20 किलोमीटर अंतर किती 2. पण आम्हाला कशावर काढावं लागेल त्यांची भेट किती तासांनी होईल आणि त्याच्यानंतर किती वाजता होईल.
तर याच्यामध्ये काय करायचं, पहिल्या गाडीच्या याच्यावर म्हणजे 40 किलोमीटरवर किती, तर किती तासांनी भेट होईल याच्यामध्ये निघत. बोला सगळे जण. 40 गुणीला 2/20, तर 20 एक 20, 20 दोन्ही 40, बे दोन्ही 4, म्हणजे 4 तासांनी काय होईल त्यांची भेट होईल एकमेकाच्या गाडीची. तर मग आता किती वाजता होईल, तर आम्हाला काय करायचं, दुसऱ्या गाडी किती वाजता निघाली त्याच्यावर, मग त्याच्यामध्ये दुसऱ्या गाडीचे तास मिळवायचा, यांची करायची बेरीज. 2 0 2 0 2 0 आणि 7 आणि 4 किती 11, म्हणजे किती वाजता, सकाळी का दुपारी, सकाळी 11 वाजता, म्हणजे सकाळी निघाले होते. पुढचा प्रश्न पहा. तर हे जो शेवटचा प्रकार आहे याच्यामध्ये काय, प्रत्येक गणित तुम्हाला चेंज झालेलं दिसन, याला मिश्र स्वरूपाचे गणित असं म्हणतात. ते हे बिलकुल आपण काय करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता प्रश्न चेंज झाला, तो पहा कसा आहे. अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर वेगाने होता, परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किलोमीटर वेगाने होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी एक समान वेग किती, याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं काम नाही. आम्ही ते घरामध्ये साखर किती वापरावी, बरोबर, अशा पद्धतीचे काही गणित पाहिलेले आम्ही, पाहिलेले का नाही. तर त्याच्यामध्ये काय करतो, वर्षाचा गुणाकार खालची बेरीज. तर याच्यामध्ये तसंच येईल, पण याच्यामध्ये काय, जाणं आणि येणं म्हणजे किती झालं, दुप्पट झालं का नाही. जाणं एक पट, येणं एक पट, म्हणजे काय झालं, दुप्पट झालं. गुणीला 2 करायचे. तर मग कसं करायचं पहा. आता इथं अ आणि ब मांडायचं. अ किती किलोमीटर वेगानं 40, ब किती किलोमीटर वेगानं 60, तर यांची सरासरी काढावं लागणार आम्हाला. तर मग काय म्हणायचं, वर्षाचा गुणाकार खालच्याची, मग बोला सगळेजण. 40 गुणीला 60 आपण 40 अधिक 60, 40 आणि 60 किती झाले, 2 शून्याला 2 शून्यानं काटायचा, तिथं गुणीला 2 करायचा, आधी सांगितलंय. तर सांगा, 4 दोन्ही 8, 8 सकम 48, तर एक समान वेग किती किलोमीटर आहे, सरासरी 48 किलोमीटर आहे. समजलं काय केलं आपण, फक्त एकच लक्षात ठेवायचं, जाणं आणि येणं म्हणलं तर गुणीला 2 करायचं, आणि 40 आणि 60 मांडले, वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज, इतक्या सोप्या पद्धतीनं. याच्यामध्ये काही सूत्राचा वापर केला नाही. पुढचा प्रश्न पहा. एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते. अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटरचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावे लागेल. आता वाढवावे लागेल काढायचा, वाढवलेला वेग काढायचा आपल्याला. काय काढायचा, वाढवलेला वेग. तर मग आता इथं कशामध्ये काढायचं, किलोमीटर मध्ये. मग डाव्या साईडने काय लिहायचं सांगा, तास. पण आता आम्हाला इथं डोकं जास्त लावायचं नाही. काय करायचं, डायरेक्ट लिहायचं 45 किलोमीटर. 45 किलोमीटर म्हणलं का नाही, तर 45 गुणलं किती सांगा, किती अंतर, हे वरच लिहायचं नाही. 45 गुणीला 4/3, 3 1 3 3 15 किती 45, आणि 15 चौक किती 60. मग आता एकूण अंतर किती जाईल 60. पण आता इथं वाढवलेलं काढायचं का नाही. तर मग आता पहिलं किती किलोमीटर चालू होतं, 645 किलोमीटर. ते 45 याच्यामधून वजा करायचे. 60 मधून 45 गेले किती राहिले सांगा, 15. किती किलोमीटरनं वाढवावं लागेल, 15 किलोमीटरनं वाढवावे लागेल. समजलं कसं वाढवायचा.